आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? बघा, आणि जे आहे हे उभयान्वयी अव्यय आहे, हे आपल्याला आधी कळायला पाहिजे. आणि उभयान्वयी अव्ययामध्ये जे प्रधानत्व सूचकचे प्रकार आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि एक शब्दयोगी अव्यय पण दिलेला आहे. ठीक. मग हे अव्यय आहे आणि उभयान्वयी अव्यय आहे आणि कोणत्या प्रकारचा आहे? विकल्पबोधक, समुच्चयबोधक, न्यूनत्वबोधक की शब्दयोगी अव्यय? आता हे शब्दयोगी अव्यय तर नाही, याचा विषय मिटला. कारण आणि हा शब्द कुठल्याही नामाला किंवा सर्वनामाला जोडून आलेला नाही. शब्दयोगी अव्यय हे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवतात. आता बघा, आणि हे उभयान्वयी अव्यय आहे, हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे आणि त्यापैकी हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही. कारण आणि हे आपल्याला कुठलाही विकल्प, ठीक आहे, ऑप्शन दाखवत नाही. हे किंवा ते किंवा त्या दोन्हीपैकी कोणती तरी एक असा कुठलाही पर्याय, ठीक आहे, आणि हे उभयान्वयी अव्यय व्यक्त करत नाही, त्यामुळे ते विकल्पबोधक नाही. समुच्चय बोधक मात्र ते आहे. कारण आणि, व, नि, अन, शिवाय, आणिक, आणखी ही उभयान्वयी अव्यय दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडतात, त्यांचा समुच्चय करतात आणि मग त्यांना आपण म्हणतो समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. आणि म्हणून 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ओके. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय काय करत असतात? दोन प्रधान वाक्यांना जोडतात आणि पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडते त्या क्रियेमध्ये काहीतरी उणीव आहे, दोष आहे, कमतरता आहे याची जाणीव आपल्याला करून देत असतात. आणि शब्दयोगी अव्यय मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की शब्दयोगी अव्यय हे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवतात. ओके. यस.